अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आयुष्यात खूप दुःख, संकट, अडचणी असतात. त्याचबरोबर कर्जमुक्ती डोक्यावरचं खूप सारं कर्जही असतं. मग याच्यातून मार्ग मिळत नाही. जीवन हे नकोसं वाटतं, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडत असतं. तर त्यावरच आज खूप छान अशी सेवा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे. जो श्रद्धायुक्त अंतःकरणाने जर या सेवेचं, या स्तोत्राचं पठण करतो, त्याच्या जीवनातील 99% हे संकट 24 तासाच्या आत दूर होतं आणि त्याला नक्कीच मार्ग मिळतो, म्हणजे मिळतोच, असं हे स्रोत आहे. तर ते कोणतं आहे, ते कसं पठण करायचं, त्याची अटी काय, नियम काय, सर्व काही माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. आता आयुष्यात बऱ्याच वेळेस काय होतं, दुःख असतात, संकट असतात किंवा अचानक काहीतरी मोठं संकट आपल्यावर ओढावतं. अचानक काहीतरी आपल्या डोक्यावर मोठं कर्ज होतं आणि त्याच्यातून मार्ग कसा काढावा हेच समजत नाही, काही सुचत नाही. इतके संकट आपल्या आयुष्यावर ओढावत असतात. मग हे संकट दूर करण्यासाठी, हे संकटातून मार्ग मिळण्यासाठी एक छान असा स्रोत आहे. त्याचं जर पठण तुम्ही बघा, नक्की दररोज 11 वेळेस जरी केलं ना, तर नक्कीच तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. खूप म्हणजे खूप प्रभावी हे स्रोत आहे. तुम्हाला 24 तासाच्या आत या स्रोताचं पठण केल्याने अनुभव येईल खूप छान असा, असं हे स्रोत आहे. तर तुम्ही नक्की या स्रोताचं पठण करून पहा. ते स्रोत म्हणजेच घोर कष्टोद्धारण स्रोत आहे. बघा, हे जर तुम्ही श्रद्धायुक्त अंतःकरणाने याचं जर पठण केलं, तर बघा, नक्की सांगते, 100% सांगते तुम्हाला, अनुभव हा येणार म्हणजे येणारच, इतका हा स्रोत प्रभावी आहे. आता याचं पठण कसं करायचं बघा. प्रत्यक्ष दत्त महाराजांनी आपल्याला सर्व भक्तांना दिलेला हा स्रोत आहे. जो कोणी दत्त महाराजांची सेवा करतो, स्वामी महाराजांची सेवा करतो, तर बघा, तो नित्यसेवेमध्ये या स्रोताचं पठणसुद्धा नक्की करत असतो. आणि खूप म्हणजे मग खूप मोठा काही स्रोत नाही, 1 मिनिटामध्ये होणारा हा घोर कष्टोद्धारण स्रोत आहे. तुम्हाला हा बघा, तुमच्याकडे जर 14वा अध्याय, 18व्या अध्यायाची जर पोथी असेल, तर त्याच्या सुरुवातीच्या पेजवर हा घोर कष्टोद्धारण स्रोत आहे. त्याचबरोबर तुमच्याकडं समजा त्याची सेपरेट पोथीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. तुम्ही यूट्यूबलासुद्धा सर्च करून हा स्रोत पाठ करू शकता. ज्यावेळेस तुम्ही लगातार दररोज हा स्रोत म्हणाल, तुम्हाला तोंडपाठ होईल. हा स्रोत इतका सोपा आणि इतका छान आणि लवकरात लवकर होणारा हा स्रोत आहे. तर बघा, तुम्हाला जर खरंच आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्या असं वाटत असेल, डोक्यावरचं कर्ज कमी व्हावं असं वाटत असेल, तर त्याच्यासाठी ही सेवा आवर्जून करा. तुम्ही ही सेवा संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात. आता बघा, डोक्यावरचं कर्ज असेल, ते कमी जर व्हावं असं वाटत असेल, तर त्यासाठी कष्ट तर तुम्हाला करावेच लागतात. कष्ट केले तरच तुम्हाला तुमच्या हातात पैसा येईल, त्याच्यात तुम्हाला मार्ग मिळेल. पण त्याच्याबरोबर अध्यात्माची पण साथ असणं तितकंच महत्त्वाचं असतं. देवाची साथ असणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे देवाची सुद्धा सेवा करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही या संकटातून दूर व्हाल, मार्ग मिळेल. तर बघा, तुम्हाला जर ही संकल्पयुक्त सेवा करायची असेल, तर तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा 11 दिवसाची करू शकतात, 21 दिवसाची करू शकतात, 51 दिवसाची करू शकतात किंवा 108 दिवसाची सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. आता बघा, तुम्हाला 11 दिवसाची ही सेवा करायची असेल, तर 11 दिवस तुम्हाला दररोज 11 वेळेस हा स्तोत्र म्हणायचा आहे. 21 दिवसाची सेवा करत असाल, तर तुम्हाला दररोज 21 दिवस 11 वेळेस हा स्तोत्र पठण करायचा आहे. आता 51 दिवस जर तुम्ही हा म्हणजे स्तोत्र म्हणणार संकल्प केला असेल, तर 51 दिवस तुम्हाला दररोज
11 वेळेस हा श्लोक म्हणायचा आहे, पठण करायचं आहे. 108 दिवसाची जर तुम्ही ही सेवा करणार असाल, तर 108 दिवस तुम्हाला दररोज 11 वेळेस हा मंत्र म्हणजे श्लोक म्हणायचा आहे. बघा 1 मिनिट एक मंत्र म्हणायला, एक श्लोक म्हणायला 1 मिनिटच लागत असतो. म्हणजे तुम्हाला 10-12 मिनिटात किंवा 11 मिनिटात किंवा समजा उशीर जर लागत असेल तर 15 मिनिटात तुमचा हा शोध दररोज म्हणून होतो. देवघरासमोर बसून धूप-दीप लावायची, उदबत्ती लावायची, आसन टाकून देवघरासमोर बसायचं आणि या श्रोताचं पठण करायचं. घोरकष्टोद्धारण शोध बघा, खूप म्हणजे खूप प्रभावी हे संकट आहे. जर तुमच्यावर अचानक कोणतं तर संकट आलेलं आहे, त्याच्यातून मार्ग तुम्हाला मिळत नसेल, तर आवर्जून या श्लोकाचं 11 वेळेस पठण करा. बघा आयुष्यातील असंख्य संकटावर मात करणारा हा उपाय आहे. ज्यावेळेस तुम्ही हा असं श्रोताचं स्वतः पठण कराल, स्वतः अनुभव घ्याल, तेव्हा तुम्हाला या सेवेची प्रचिती येईल, या सेवेचे अनुभव येतील. कारण ही सेवा आहेच तितकी प्रभावी. प्रत्येक स्वामींच्या सेवा, प्रत्येक दत्त महाराजांच्या सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी आहेत. तर ह्या सेवा तुम्हाला संकल्पयुक्त तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर संकल्पयुक्त सेवा ज्यावेळेस तुम्ही करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि सेवा करता वेळेस तुम्हाला एक टाईमच फिक्स ठेवायचा आहे. सकाळी सेवा करणार आहात तर तुम्हाला दररोज लगातार सकाळीच करायची आहे. संध्याकाळी करणार आहात तर दररोज तुम्हाला लगातार संध्याकाळीच सेवा करायची आहे. एक टाईम फिक्स तुम्हाला या सेवेसाठी ठेवायचा आहे आणि मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे ही सेवा करताना. त्याचबरोबर ही सेवा करताना संयम पण तितकाच ठेवायला पाहिजे. आता तुम्ही 2 दिवस केली, तिसऱ्या दिवशी म्हणालात की नाही 24 तासात अनुभव येणार होता, पण मला का अनुभव आला नाही? नाही सेवा चांगलीच नाही, द्या सोडून. असं अजिबात करायचं नाही ताईंनो. बऱ्याच ताईंना 24 तासाच्या आत या सेवेचा अनुभव येतो. मला सुद्धा या सेवेचा 24 तासाच्या आत अनुभव आलेला आहे. म्हणूनच मी तुमच्याशी अशा प्रकारे हे व्हिडिओ शेअर करत आहे. पण ताईंनो 24 तासाच्या आत या सेवेचा अनुभव येऊ शकतो म्हणजे येतो 100% येतो. पण बऱ्याच ताईंच्या बाबतीत खूप लेट लागत असतो. त्याच्यामुळे त्या ताईंनी संयम ठेवायचा. लगातार हे कंटिन्यू बघा बऱ्याच जणांना सेवा सुरू केल्या पहिल्या दिवसात 24 तासात अनुभव येतो. कोणाला 2-3 दिवसात येतो. तर कुणाला पूर्ण सेवा दत्त महाराज पूर्ण सेवा त्यांच्याकडून करून घेत असतात. त्यांची परीक्षा पाहत असतात स्वामी महाराज. त्याच्यामुळे कधीही आपला संयम डगमगू द्यायचा नाही, धीर सोडायचा नाही. सेवा पूर्ण ही परिपूर्ण सेवा करायची. म्हणजे काय होणार, की तुम्हाला त्या सेवेचं फळ तर हे मिळणार म्हणजे मिळणारच. पण कुणाला लवकर मिळेल, कुणाला उशिरा मिळेल. त्याच्यामुळे कोणतीही सेवा करताना सातत्य तितकंच महत्त्वाचं असतं. संयम तितकाच महत्त्वाचा असतो. आज केली, उद्या सोडून दिली असं नाही. कंटिन्यू तुम्ही ही सेवा संपूर्ण करा आणि बघा ताईंनो छान असा अनुभव घ्याल. जीवनाचं सोनं करणाऱ्या या खूप साऱ्या सेवा आपल्या आयुष्यात आहेत. तर त्या सेवेचा छान असा म्हणजे त्या सेवेचा तुम्ही छान असा लाभ घ्या आणि त्या सेवा करा आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी, संकट आहेत तर त्या दूर करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्कीच एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.